एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 28. जगी एकला सद्गुरु एकनाथू, असे बोलती सर्व ही विश्वमातू. जया उपमा हो नये एक देता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. कालच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं की एकनाथ महाराज यांच्यावर भक्ती असणारी, श्रद्धा असणारी एक वेश्या, तिने नाथ महाराजांना माडीवर बोलवलं. त्यांच्यासोबत उद्धवही होता आणि गावामध्ये अर्थातच चर्चा रंगत होती. माडीत आलेल्या एकनाथांना त्या भाववेड्या स्त्रीनं बसायला चौरंग दिला. पूजा साहित्य तिथं ठेवून तिनं नाथांची पूजा उद्धवाला करण्याची विनंती केली आणि स्वतः माडीच्या दारात उभी राहून तो पूजा सोहळा अनिमिष नेत्रांनी पाहू लागली. तिच्या मनातल्या आनंदाची पौर्णिमा पूर्ण विकसित झाली होती. तिचे अष्टसात्विक भाव जागृत झाले होते. ती अंगोपांगी रोमांचित झाली. तिची वाचा मौनावली. तिला वाटलं, कुठे हा महापुरुष आणि कुठे मी महापापिणी. मी नुसती त्यांना विनंती केली तर त्यांनी जगराहाटीचा विचार न करता माझी इच्छा पूर्ण केली. सूर्योदयाबरोबर अंधकार नाहीसा होतो, तद्वत नाथ दर्शनानं तिची पाप वासना नष्ट झाली. भगवत प्रेम उफाळून आलं आणि डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. तिची ही भावगर्भ अवस्था पाहून एकनाथांनी तिला रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश केला आणि ज्या निर्लेप वृत्तीनं नाथ माडी चढले, त्याच निर्लेप वृत्तीनं ते खाली आले आणि घरचा रस्ता चालू लागले. बघे मंडळी नाथांकडे पाहतच राहिली. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून त्यांना जाब विचारण्याचं धाडस कोणालाच झालं नाही. स्वतःच्या अंतरंगात रंगलेले एकनाथ आपला मार्ग चालतच राहिले. सदाचारी माणसाला कुणाचं आणि कशाचं भय? निर्भय जीवन हेच त्यांचं धन असतं, हीच त्यांची साधना असते. निर्भय जीवनाच्या बैठकीवर भराभर प्रगती गाठता येते. त्या रात्री कीर्तनात मुक्ताबाईंचा अभंग घेतला आणि निरूपण सुरू झालं. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. कान्होपात्रेचं आख्यान लावलं. त्या दिवशी कीर्तनात अद्वितीय रंग भरला. ते कीर्तन अविस्मरणीय झालं. वैजापूरून बर्फीसह सांगावा आला की चिरंजीव सौ गिरिजा प्रसूत होऊन तिला कन्यारत्न झालं. एकनाथांना खूप आनंद झाला. पहिली बेटी, धनाची पेटी, विधात्यानं त्यांच्या जीवनात आणिक एक नवीन नातं निर्माण केलं होतं. ते आता पिता झाले होते. आजीच्या रूपातलं स्त्रीदर्शन, पत्नीच्या रूपातलं स्त्रीदर्शन आणि आता कन्या म्हणून स्त्रीदर्शनाचं नवं नातं. ह्या कन्येचं नाव ठेवलं गोदावरी. ज्या जीवनदायिनीमुळं प्रतिष्ठान पवित्र आणि सुजलाम सुफलाम झालं, तिचं उतराई होण्यासाठी जणू एकनाथांनी कन्येचं नाव गोदावरी ठेवलं. आपलं तान्हुलं घेऊन बाळंतीण स्वगृही परतली आणि ह्या वास्तूचा अणुरेणू मोहरला. संपूर्ण वाडा लता पल्लवांनी शृंगारला, पाळणा सजवला. आज प्रथमच हा वाडा बालरुदन, बालहास्य ऐकणार होता. शालजोडी पांघरून आणि डोक्यावर पदर घेतलेली, पायात जोडा घालून डोळ्यात काजळ रेखलेली गिरिजा आपल्या लेकीसह दारात आली. कुळवाडणीनं तिच्यावरून तुकडा वाळून टाकला. शेजारणीनं कढत पाणी पायावर घातलं आणि तिला माझघरात घेऊन गेली. कुणीतरी उत्साही बाईनं दुपट्यात गुंडाळलेलं मुटकुळं ओसरीवर बसलेल्या एकनाथांना आणून दाखवलं. पण संकोचलेल्या पित्यानं आपल्या कन्येचं मुखावलोकन केलं नाही, तर डोळे भरून पाहणं लांबच राहिलं. त्यांना दिसला फक्त बाळाच्या कपाळावरचा काजळाचा काळा ढेपसा आणि काजळ ओघळलेले बटबटीत डोळे.
घरातली गर्दी ओसरली. घरात शांतता पसरली. नाथांना आपल्या कन्येला पाहण्याची उर्मी उसळून आली. दबकलेल्या पावलांनी आणि बावरलेल्या नजरेनं त्यांनी इकडे तिकडे पाहून चाहूल घेतली. अजून कुणी साळकाया माळकाया नाहीत ना घरात. आणि ते झटकन माझ घरात बांधलेल्या पाळण्याजवळ आले. बाळ बाळसेदार होतं आणि पाळण्यावर लावलेल्या त्या चिमणाळ्याकडे टुकू 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 पाहत होतं. बाळानं एक हात उंचवला. त्या गोंडस हातात कडी, बिनल्या, मनगट्या मोठ्या सुबक दिसत होत्या. नाथांना वाटलं, चंद्र घेण्यासाठी उंचावलेल्या प्रभू रामचंद्रांचा चिमुकला हात असाच गोजिरणा दिसत असेल. तेवढ्यात दुपटं झटकून बाळाचा पाय बाहेर पडला आणि तोही उंचावला. तांब्याचे वाळे, साखळ्या, तोरड्या त्या बाळसेदार पायात छानच दिसत होत्या. आता बाळानं चिमणाळं घेण्यासाठी दोन्ही हात पाय उंचावले. नाथांना वाटलं, एवढ्या लहानपणापासूनच मनुष्य स्वभावाचं दर्शन म्हणजे वस्तू हस्तगत करण्याचं आणि त्याचा आस्वाद किंवा उपभोग घेणं हे घडतं. या निष्पाप, निर्लोभ, निरागस कन्येची सारी धडपड ते चिमणाळं हस्तगत करण्याची चालली आहे. जी वस्तू हस्तगत होईल ती हे मूल लगेच तोंडात घालण्याचा प्रयत्न करतं. कुणीही न सांगता न शिकवता त्या वस्तूचा आस्वाद घेणं म्हणजेच तिचा उपभोग घेणं चालूच असतं. हा मूलतः नैसर्गिक स्वभाव आहे. चिमणाळ्याच्या हलत्या चिमण्यांच्या चोचीला मोती लावले होते. थोड्याशा हालचालीनं ते चिमणाळं डुलत होतं. चिमण्या गिरक्या घेत होत्या आणि चोचीतले मोती मजेशीर दिसत होते. कन्या खुदकन हसली. तिच्या गोबऱ्या गालावरच्या खळ्या मोहक भासल्या. नाथांना बाळाचा पापा घ्यायचा मोह अनावर झाला. ते पाळण्यात थोडं वाकले, पण गिरिजेबरोबर आलेली तिची आई, काकी, मामी कदाचित आपणास पाहतील म्हणून संकोचानं ते बाजूला झाले. इतकं छोटं बाळरूप त्यांनी कधीच इतक्या जवळून पाहिलं नव्हतं. शिवाय या बाळाचं त्यांच्याशी रक्ताचं नातं होतं. त्यामुळं ती नैसर्गिक ओढ वेगळीच होती. त्यांना पाहून कुंचीला लावलेलं पिंपळपान बाळाच्या कपाळावर डुललं. प्रसन्न चित्तानं बाळाकडं पाहणारे नाथ आगळ्या वेगळ्या आनंदानं न्हाऊन निघाले. बालरूप म्हणजे निष्पाप, अश्राप, संकल्प विकल्पाचा स्पर्श न झालेलं भगवंताचं स्वरूपच. थेंबाचा सागर होतो तसा ह्या इवल्या इवल्या देहाचा, मनाचा पूर्ण पुरुष होतो. काय ही त्या जगत नियंत्याची किमयानं? हसणाऱ्या बाळाच्या डोळ्यासमोर टिचक्या वाजवून त्याचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा ते प्रयत्न करत होते. पण बाळाला चिमणाळ्याचा मोह सुटत नव्हता आणि ते इकडे बघत नव्हतं. तेवढ्यात कुणीतरी इकडे येत असल्याची चाहूल त्यांना लागली आणि ते चटकन पाळण्यापासून बाजूला झाले. त्यांना दिसू लागलं, पिंपळपानावर पहुडलेलं चिमुकलं श्रीकृष्ण आणि पाळण्यातली त्यांची कन्या. देव आणि मानवात केवढं हे साम्य. पुढे माणूसच आपल्या वर्तनानं देवाचा दानव होतो. मानवाचं देव होण्याचं सामर्थ्य असून, नराचा नारायण होण्याची कुवत असून, तो मात्र जीवनाचा राजमार्ग सोडतो झालं. चंद्रकलेप्रमाणे गोदावरी वाढत होती. तिच्या बाळलीला पाहता पाहता हे मायबाप हरखून जायचे. गिरिजेकडे पाहता पाहता नाथांना तिच्या ठिकाणी यशोदामाय दिसायची. मातृत्वाचं लेणं ल्यालेली, वात्सल्य प्रेमानं न्हाऊन निघालेली पवित्र माता आणि मांडीवरची गोदावरी म्हणजे जणू कृष्णरूपच. देवाची लीला किती अगाध आहे. नित्य डोळ्यांसमोर असणारं तान्हुलं, आपल्या अंगाखांद्यावर बागडणारं डोलणारं हे बाळ दिन प्रतिदिन केव्हा वाढत राहतं हे कळतसुद्धा नाही. बाळाचं हुंकारणं, कुशीला वळणं, पालथं होऊन सरकणं, रांगणं वगैरे वगैरे हे याला कोण शिकवतं बरं याला? भगवंताची लीला थोर आहे, कल्पनातीत आहे, कर्तुम आहे. गोदावरीच्या बाललीला पाहता पाहता नाथांना कृष्णलीला आठवू लागत. त्यामुळं ते आपल्या कन्येला लीला म्हणू लागले. सर्वांची गोदावरी, एकनाथांची मात्र लीला होती.
दिवस काय भर 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 चालले होते. नाथांचा बहरलेला संसार पाहून ती वास्तूही खुदकन हसायची. त्यामुळं त्या वाड्यात आनंदसागराशिवाय आता दुसऱ्या अन्य भावनांना थाराच नव्हता. जय हरी.